सांगली जिल्ह्यात नशेविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं असून मिरज ग्रामीण हद्दीत पोलिसांनी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा गांजा जप्त केलाय। ओडिशाहून पुण्याकडे गांजा नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे। या कारवाईत वाहनातून तब्बल 300 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आणखी काही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे।